तर तुम्ही पाहिलेच आहे आपलं देवदर्शन सुरू आहे, गाणगापूरचं दर्शन झालेलं आहे आणि त्यानंतर आम्ही निघालो अक्कलकोटच्या दर्शनासाठी आणि रस्त्यातच भूक लागली, मग नाश्त्यासाठी तिथं सर्वजण थांबलो आणि अक्कलकोटमध्ये आल्याच्या नंतर तुम्ही पाहू शकता कसे इथं दुकाने सजलेली आहेत, महाराजांच्या मूर्त्या, वटवृक्षाखालचे महाराज, अशा फुलांचे हारांचे वगैरे असे छान मूर्त्यांचे दुकानं आहेत आणि त्यानंतर आम्ही पुढे असं जातच होतो। तिथे मग प्रसाद घेतला महाराजांसाठी, हार वगैरे घेतला आणि पुढे आम्ही निघालो दर्शनासाठी। तर एवढंच 10चा टायमिंग असेल, 10 ते 9:30 ते 10च्या दरम्यान आम्ही इथं पोहोचलो। तर एवढं ऊन कडाक्याचं वाढलेलं होतं की काही सांगू नका। आम्ही आलो महाराजांच्या इथे मंदिरामध्ये, मठामध्ये, तर इतकं छान इथे वाटत होतं। मग आतमध्ये आल्या आल्या खूप छान थंड वाटत होतं आणि अशा पद्धतीने आमचं दर्शन रांग सुरू झाली। एवढ्या लवकर ही इतकी गर्दी असेल असं वाटलं नव्हतं, म्हणजे गर्दी हळूहळू वाढतच होती। तर ही गर्दी मला इथे अपेक्षित नव्हती। तर सर्वच घेऊन आम्ही प्रसाद वगैरे महाराजांसाठी काढला आणि पुढे आम्ही लाईनमध्ये लागलो आणि इथे महाराजांच्या तिथला व्हिडिओ घेऊ देत नव्हते, तर असा थोडासा इथे क्लिक केला, पण महाराजांचा मेन व्हिडिओ त्यांनी घेऊ दिला नाही। अशा पद्धतीने छान असं दर्शन झालं। मग तिथे आतमध्ये थोडं गादीच्या तिथेही दर्शन झालं आणि इकडे बाहेर आलो आम्ही। बाहेर आल्याच्या नंतर खूप छान वाटत होतं, खूप प्रसन्न वाटत होतं आणि खरंच जेव्हा इच्छा असेल ना तेव्हाच महाराज आपल्याला बोलवतात, हे काय खोटं नाही बरं का, खरंच आहे हे। जेव्हा आपली महाराजांची आज्ञा असते तेव्हाच आपण त्यांच्यापर्यंत पोहोचू शकतो, त्यांच्या दर्शनासाठी आपण जाऊ शकतो। इथं वटवृक्षाचंही छान असं दर्शन घेतलं। हा वटवृक्ष तुम्ही पाहू शकता, खूप छान इथे सर्वजण दर्शन घेत होते, फोटोज वगैरे काढत होते। तर मलाही मी हे फोटो काढला आणि इथं काय मनात ती इच्छा असेल ते धरून इथं फोटो धागा बांधत होते आणि मी इथे स्वामी महाराजांच्या ह्या फोटोजवळ आले। तर इथे पूर्ण आतमध्ये जाऊ शकत नाही, पहिले जाऊ शकत होतो पण महाराजांच्या फोटोपर्यंत आपण पोहोचू शकत नाही। तुम्हीही या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या स्वामी महाराजांचं दर्शन नक्की घ्या आणि इथे छान असं आम्ही एक छान असा व्हिडिओ क्लिक केला। पाहू शकता हा वटवृक्ष आहे आणि इथे आहे स्वामी महाराजांचा फोटो, जो की म्हणतात रुद्राक्षापासून इथे बनवलेला आहे, पण त्या फोटो फ्रेममधून एवढं दिसत नव्हतं। तिथं आम्ही सर्वांनी फोटो क्लिक केला आणि सर्वजण इथे बघा गुरुचरित्राचे, स्वामीचरित्राचे पारायण इथे करत होते आणि त्याच्यानंतर आम्ही इथून बाहेर पडलो। तिथेही दुकानं होते, अशा महाराजांचे इतक्या छान मूर्त्या होत्या की काय सांगू नका, खूप छान मूर्त्या होत्या। अष्टगंध असेल, धूप असेल, असं महाराजांसाठी इथे मिळत होतं। माळा असतील, जपमाळा असतील, तर धूप अगरबत्त्या वगैरे सर्वच इथे सर्व महाराजांचं साहित्य, फोटो सर्वच मिळत होतं। तर मला घ्यायची होती इथे गाय आणि मी इथे महाराजांच्या इथेच म्हटलं काहीतरी आपण घ्यायचं, गाय घेतली मी तिथे, तुम्हाला मी ते दाखवलं नाही व्हिडिओमध्ये। आणि इकडे आम्ही अन्नछत्राच्या इकडे आलो, इथे असतं जेवण, तर इथे ते सुरू नव्हतं आणि आम्ही इथे महाराजांचं खूप मोठा इथे महाराजांचे तुम्ही पाहू शकता मूर्ती इथे महाराजांची आहे आणि इथे येऊन दर्शन घेतलं। खूप छान वाटत होतं, सर्वजण फोटोज व्हिडिओज काढत होते, दर्शन घेत होते। आम्हीही इथे काढले फोटोज आणि व्हिडिओज क्लिक केले, इथे महाराजांचे दर्शन घेते। इथे खूप सुंदर अशी गाय पण आहे, तिथं माझ्या पुतणीने तिच्या मुलाला घेऊन फोटो काढला। त्यानंतर आम्ही इकडे आलो दर्शनासाठी। तर आम्हाला हे माहीत नव्हतं की पहिल्यांदा तर खंडोबाचं दर्शन घ्यायचं असतं, कारण आपले स्वामी महाराज पहिल्यांदा तिथे आले होते आणि त्यानंतर आपण दर्शन घ्यायचं असतं ते बाळाप्पाचं, ते आत्ता आम्ही घेतोय जे तुम्ही पाहताय व्हिडिओमध्ये। तर इथं आहे बाळाप्पाचं, आपले स्वामी महाराज आहेत, आपले श्री स्वामी समर्थ महाराजांचे परमभक्त बाळाप्पा, त्यांनी तर तिथं हे आहे मठ त्यांचा आणि इथे येऊन आम्ही दर्शन घेत आहे। तर इथे आपल्याला अगोदर खंडोबा देवांचं मंदिरांचं तिथलं दर्शन घ्यायचं आहे, त्यानंतर बाळाप्पाचं दर्शन घ्यायचं आहे, त्यानंतर चोळाप्पाचं घ्यायचं आहे आणि मग महाराजांकडे जायचं आहे। पण हे आम्हाला अगोदर माहीत नव्हतं, त्यामुळे आम्ही असं दर्शन घेतलं, आधी महाराजांचं, स्वामी महाराजांचं घेतलं आणि नंतर इथं बाळाप्पाच्या दर्शनासाठी मी आले आहे। काही जण वरती जात होते, दर्शन घेत होते, पण काय माहिती आम्हाला त्यांनी सांगितलं की इथे खालीच तुम्ही दर्शन घ्या। तर इथं पादुका होत्या, तिथंच फूल वगैरे वाहिले, प्रसाद वाहिला आणि तिथे दर्शन घेतलं आणि त्यानंतर आम्ही थोडा वेळ इथे बसलो। खूप थंडगार, खूप छान शांत वाटत होतं। बाहेर एवढा ऊन वाढलं होतं, एवढा उन्हाळा कडाक्याचा होता की इथून उठावं असं वाटतच नव्हतं, खूप छान वाटत होतं। त्यानंतर आपल्याला पुढे तर जायचंच आहे, मग सर्वांना मी इथे प्रसाद दिला।
सर्वांना इथे मंदिरात प्रसाद वाटला। त्यानंतर मला लावायच्या होत्या ते इथं वाती। तिथे स्वामी महाराजांच्या मेन मंदिरात मठात म्हणा तिथे आपण वाती लावू शकत नाही, कारण खूप गर्दी आहे तिथं वाती लावण्यासाठी जागा पण नाही आहे। तर इथे मागे पाठीमागं सर्वजण अशा वाती लावत होते। इथं फोटो आहे महाराजांचा आणि तिथे वाती लावत होते। मी इथल्या घरूनच वाती दोरवाती करून आणलेल्या आहेत, तुम्ही पाहिलं आहे व्हिडिओमध्ये। आणि तूप वगैरे दोरवाती असे मी घेऊन आलेले आहे। आपल्याला दिवा नसेल तर आपण आपल्या घरूनच खोबऱ्याचा तुकडा आणायचा आणि त्यामध्येच आपल्या वाती लावायच्या। अशा पद्धतीने वाती लावल्या, अगरबत्ती वगैरे लावली इथे आणि आपली छान अशी पूजा झाली आणि छान असं माझं दर्शन खूप छान झालेलं आहे। आणि इथं बाळाप्पाच्या इथे दर्शन घेतल्याच्या नंतर इथून आम्ही बाहेर पडलो आणि इथे बाळाप्पाच्या साईडलाच एक दत्ताचं स्थान आहे, तिथं आपल्या दत्तप्रभूंचं तिथं दर्शन घेतलं, भजन चालू होतं, तिथेही छान आपलं दर्शन झालेलं आहे। आणि ही आहे ती गाय जी मी तिथे अक्कलकोटमध्ये घेतलेली आहे। मग आलो आम्ही पुण्याला आणि पुण्यामध्ये आल्यानंतर आपल्या घरी अशी छान आपली पूजा झालेली आहे। कसा वाटला व्हिडिओ? आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब। भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये। बाय।